झालं डबल डबल वाटा 17 आहे मोज. 17 आहे माहिती का? 17,000 आहे. 17,000 आहे का? मोज. बरं आहे, भरपूर आहे. बरेच आहे ना. मोज. 17,000 आहे. मोज 16.5 किंवा 17 भेटते. 2 रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि मी काहीतरी कांड केल्यामुळे मला जरा पैशांची कमी पडली होती, म्हणून मी माझा गल्ला फोडलेला आहे. तर त्यात भरलेत 16,500. माझ्या भावाने पहिले मोजले, पण त्याच्यावर भरोसा नसल्यामुळे मी परत मोजती. तर तेवढेच होते. 5-6 महिने झाले होते गल्ला सुरू करून, त्यामुळे खूप काही होणार नव्हते, पण त्या मानाने खूप खरे झाले. 1 2 3 4 आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे करून आम्ही झालोय तयार जाण्यासाठी. तयार होऊन बसलोय बड्डेला जायला, पण मामाच काही येईना आमचा, त्यामुळे बसलोय वाट बघत. तिथं तास वाट बघितल्यानंतर 3 तासांनी मामा मामी आले आणि 4 तासांनी मग आम्ही निघालो बड्डेला जायला. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मी कानातला आणि पैंजण घेतले, तर तिच्याच बड्डेला मी निघालो आहे. यांच्या गावात ना तासभर आम्ही केक शोधते. फायनली केक शॉप मिळालं. केक शॉपवाला माणूस जागेवर नाही, मी अजून मागच राहिलं. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं केक शोधा. ब्लॉगची ओपनिंगच नाही केली राव मी. जाऊ दे, हीच ओपनिंग आपली. मामा मामी रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बड्डेला म्हणलं बा आपणच आपला केक घेऊन जाऊ. त्यांचा केक कापत होईपर्यंत आम्हाला तिथंच बसावं लागलं, कारण आम्हाला लवकर मागे यायचं होतं, म्हणून मग आम्ही इथून केकही घेतला. आफ्टर फ्यू आवर्स मग केक घेतला आणि फायनली आम्ही पोहोचलो बहिणीच्या घरी. तर हे आहे तिचं घर आणि इथं आम्ही बसले. त्याच्या घरी होतं ॲक्वेरियम, म्हणजेच फिश टँक काहीतरी म्हणतात. त्यानंतर मग त्यांनी मस्तपैकी चहा करून आणला. चहा जरा गोड झाला होता असं माझा भाऊ म्हणत होता. त्यानंतर मग तिच्यासाठी काय काय आणले आम्ही तिला दाखवत होतो. हे पार्टी पर्पल पण घेतलं होतं. मी तर काही फ्रॉक घेतली नाही, म्हणजे घेतली होती, ऑनलाईन ऑर्डर केली होती, पण ती ना जरा छोटी झाली, त्यामुळे तिला परत रिटर्न करायला लागली. आणि मग त्यानंतर काय नाही, ती इथं बघत होती काय काय आणले आणि मी इथं शोधत होते. ते कानातलं पैंजण आणलं की घरीच ठेवलं. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे शाऊ. चहा बी पिऊन झाल्यानंतर मग काय बहिणीने लावलं कामाला. मग ते बलून वगैरे फुगू लागलो. मी तर काय फुगू नाही लागले, त्यांच्याकडे होती ती मशीन. त्यानंतर मग मी आजी स्पेलिंग बरोबर आहे का आजी? आजी आजीला ऐकू येई ना. आजीला नाही येत ऐकू. फोन आला. हॅलो, जाऊन द्यायला फोडून टाकते. लई नको नाही तर काय, ती छोटी याच्या बसवल्या ती केवढीशी दिसेल बरं. लई नको डेकोरेशनच राही ना बा. मोठा टेकला नगरून करा देत लांब. मकर अंधारात दिसतेच ठिकाणी सगळी. डेकोरेशन वगैरे झाल्यानंतर मयुरीने सगळ्यांनी आवरलं. म्हटलं चला आता आपलं लवकरच केक कापून घ्यावा, म्हणजे लवकर घरी जायला होईल, कारण रात्रीचा अंधारात एवढं लांब जायचं म्हटल्यावर तसं काय एवढं लांब नाही, 1 तासच लागतोय, पण तरी पण मग मस्तपैकी तिचे जरा फोटो वगैरे काढायचे. Happy birthday, my princess Safi. Live long, keep shining. I love you always.
चाललंय ते कॅमेराची सेटिंग आहे ना. असा कॅमेरा ऑन होईपर्यंत तर पाठी पर्पल फुटून पण गेला. किती भारी दिसत होतं, पण काय शॉर्ट म्हणजे शूटिंगच नाही मला करता आली. शॉर्ट काय करते मी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर साऊ. हॅपी बर्थडे टू यू. कापा बरं. मग त्यानंतर बसलो जेवायला, कारण आम्हाला जायचं होतं घरी लवकरच, एवढ्या अंधारात नको जायला म्हणून. तर जेवायला होतं सांबार, भात, पुरी भाजी आणि जिलेबी. त्यानंतर मग जेवण झाल्यावर मी आले बाहेर, म्हणलं चला मस्त शॉट वगैरे घेऊया. शाऊ करीत होते मागाशी, आता गेली विसरून. बाय बाय. मग आम्ही निघलो घरी यायला. मामा मामी पण साऊला बाय बाय करत होते, तिला काय बाय बाय काय कळत नव्हतं. मग निघलो घरी. Moments later. पण आम्ही थांबलो आईस्क्रीम खायला. पोचलो आम्ही आमच्या घरी. आमच्या डबरी. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.